आज दिवस दुसरा. सकाळी उठल्यानंतर पहिलं घेतलं महादेवांचं दर्शन. त्यानंतर आज खूप कामं होती, शेड्यूल पॅक होतं. आरती, मी, हर्षल दादा, आकाश, आम्हाला सर्वांना बाहेर जायचं होतं. तर आम्ही चाललो कुठे होते ते तुम्हाला सांगतो, पण सिया तुम्हाला हाय करते, सगळ्यांना फ्लाइंग किस देती. आणि त्यानंतर आम्ही निघालो भोसरीला यायला. उपास असल्यामुळे खडे लेट टोचत होते, पण काय करणार, ऑप्शन नाहीये. पियुष मार्बल येथे आपण आलो होतो. याच्या आधी पण आपण येऊन गेलो, तुम्हाला म्हणलं होतं, मी सांगतो. इथे याचं कारण असं आहे की आपण आपल्या शॉपमध्ये फरशी बसवणार आहे. आणि आरती आणि सिया या दोघी मिळून चॉईस करतात की आपल्याला नक्की कुठली फरशी घ्यायची. त्या दोघींच्या चॉईसनीच फरशी घ्यायची होती. ते घेतल्यानंतर पुढचं काम करायला गेलो. पुढचं काम झाल्यानंतर म्हणलं आता भूक लागलेली आहे, तर कुठं जावं. तर मोशीमधले आपले जे पकवान हॉटेल आहे या ठिकाणी आम्ही जेवण करण्यासाठी थांबलो. मला तर काही जेवण करता येणार नव्हतं आणि इथे यायचा योग येणार होता, तो पण उपवासाच्या दिवशी. मग लस्सी घेतली मी. आरतीने मस्तपैकी तिला थाळी घेतली, कारण तिला इथली थाळी खायची होती. सिया बघत होती की नक्की कोण कोण काय काय घेते. हर्षल दादा आणि आकाश यांनी व्हेज मराठीची भाजी घेऊन रोटी घेतली, त्यांना ती टेस्ट करायची होती. आणि जेवण खरंच खूप सुंदर होतं, असं सर्वांचं ओपिनियन होतं. आणि संस्कृती ग्राफिक मधलं काम झालं. फायनली आम्ही आलो दुकानावर. दुकानावर आल्यानंतर दुकानातलं सर्व आवरून घेतलं, कारण की मटेरियल बाहेर ठेवायचं होतं. सगळं मटेरियल हर्षल दादांची इथे ठेवलं आणि फ्रीज आसावरी ताईंची इथे ठेवलं. आता भेटूया उद्या.